पुन्हा एकदा विदर्भ किचनमध्ये स्वागत आहे तुमचे. तर आजचा दिवस तुम्हाला सुखी, समाधानी आणि आनंदी जावो. तर सकाळचे 8:30 वाजलेले आहे आणि ह्या ज्या फुलवात आहेत ना, तर याच्यामध्ये मला तूप ॲड करायचं होतं. मी डालडा सांगितला पण डालडा काही आणला नाही. म्हटलं चला तूपच टाकते, जास्त काही नव्हत्या. त्यामुळे 1 चम्मच याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे. आणि जेव्हा मी तूप आणलं ते तूप डब्यामध्ये काढून ठेवलं, तर त्या कॅरीबॅगमध्ये मी ह्या फुलवात टाकलेल्या होत्या. म्हटलं जेणेकरून त्यातलं जे काही तूप आहे याला लागेल. पण पाहिजे तेवढं ते छान लागलं नाही, तर म्हटलं अजून 1 चम्मच टाकायचं. आणि जास्त नव्हत्या, थोड्याशाच होत्या अगदी. आणि मला तर त्या फुलवात येत नाही, माझी आईच करून देते. तर म्हटलं जाऊ दे, आता आहे तेवढ्या वापरायच्या. आणि थोड्या त्या अशा काळसर वाटल्या मला, कारण शेवटचा कापूस होता त्याच्यामुळे असेल कदाचित. त्यानंतर इथे इडलीचं मिश्रण भिजवायचं होतं. तर 1 ग्लास तांदूळ आणि 1 वाटी उडदाची डाळ असं प्रमाण घेते मी. म्हणजे व्यवस्थित होतात आणि परफेक्ट, काहीच कमी नाही आणि काहीच जास्त नाही, म्हणजे माझ्या तरी अंदाजाने मला असं वाटते. तर हे राशनचे तांदूळ आहे, तर म्हटलं चला 2-3 पाण्याने धुवून घेऊया, नाहीतर मग काय होते की ते काळपट इडल्या दिसतात. आणि हे जे तांदूळ आहेत ना राशनचे, मी फक्त इडलीसाठी वापरते, इडली, डोसा किंवा आप्पे. नाहीतर मग भात किंवा खिचडी करण्यासाठी हे विकतचेच वापरते. आणि हे जे तांदूळ आहे ना, यामध्ये मुरमुऱ्यासारखे असे हलके येतात, धुतल्यानंतर असे वर येतात, फुगतात, ते मुरमुरा असते त्या टाईप. म्हणून हे 2-3 पाण्याने धुवून घेते. आणि आता वाजलेले आहे 8:30, पावणे 9. आता जर भिजत घातलं तर 4 वाजेपर्यंत किंवा 5 वाजेपर्यंत तांदूळ छान भिजल्या जातील. आणि राशनचे असल्यामुळे ते लवकरच भिजतात. त्यानंतर नाश्ता झाला, गॅस ओटा क्लीन केला आणि मग ही रूम आवरायला घेतली. तर सगळं सामान ते ओट्यावर ठेवून दिलं. आणि नंतर मला हा फ्रीज पुसायचा होता. फ्रीजचं काय आहे की पुढचा हँडल आहे ना, तोच जास्त खराब होतो. काही काढताना त्याला जास्त हात बोटं लागतात, तर ते पुसून घेते. आता एकदा तो डीप क्लीन करणार आहे. तर त्यानंतर सगळे कामं आटोपली. आता वाजलेले आहे 12, 12:30 होत आले. म्हटलं चला थोडीशी पेटपूजा करावं. आणि हा चिवडा बऱ्याच दिवसाचा केलेला आहे गावाला जायच्या आधी. तर अजूनही तो आहेच, कोणी खात नाही. आता तो मलाच संपवावा लागेल, मग थोडा थोडा खात असते. तर नेहमी मी प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये काढून ठेवते. काढून ठेवला की मग तो लगेच लक्षात येतो. आणि गावाला गेली आणि तो स्टीलच्या डब्यात राहिला तर राहूनच गेला. तरी मी यांना सांगून गेली की या डब्यामध्ये ठेवलेला आहे, पण नाही लक्षात राहिलं. तर असो. त्यानंतर इथे दुपारचा स्वयंपाक. तर एकीकडे बटाटे उकडायला ठेवले आणि एकीकडे भात. आता भाजी करणार आहे, आलू मटार. वांगे होते, तर मुलगी खात नाही, त्याच्यामुळे म्हटलं सर्व खातील अशीच एक भाजी करायची, 2-2 भाज्या करायच्या नाही. वरण तर लावलेलं नाही, कारण भाजी रश्याची राहणार आहे तेच त्यामुळे. तर बटाटे इकडे छान शिजलेले आहे, भात पण होत आलेला आहे. आणि आता चपात्या करायच्या होत्या. तर मागच्या वेळेस मी 1 किलो विकत आटा आणलेला होता, कारण गावावरून आली ना, तर कणिक संपत आलेली होती आणि ते दळण राहून गेलं. मग 1 किलो मला आणावा लागला. दळण चक्कीवर नेलं, पण चक्की 2 दिवस चालूच झाली नाही, त्याच्यामुळे मग ते राहिलं तसंच. आणि विकतच्या आट्यापेक्षा आपल्या घरी जे दळून आणतो ना, त्याच्याच चपात्या छान होतात. मला विकतच्या अजिबात आवडत नाही, पण त्या नाईलाजाने 1 किलो मी आणलं. म्हटलं ते आधी संपवायचं, त्यानंतरच बाकी वापरायचं. तर इथे सगळा स्वयंपाक आटोपलेला आहे. आणि आता हे गॅस जे आहे एकदा परत क्लीन करावी लागेल, कारण चपात्या केल्या की थोडंफार पीठ सांडतंच ते. तर दुपारचा अगदी साधा सिंपल बेत होता, चपाती, आलू मटारची भाजी आणि भात. तर हे सगळं आवरून घेतलं. त्यानंतर जेवणाची तयारी, मुलीला जेवण दिलं. आणि आता हे पुसून झालं की मग मी पण जेवण करणार, थोडा वेळ आराम, नंतर संध्याकाळी नळं येतात. तर हे गॅस एकदा हात घेतला यावरून की बरं वाटतं. सर्व कामं झाल्यानंतरच आपल्याला म्हणजे नीटनेटकं वाटतं घर, नाहीतर मग असं वाटतं की हे राहिलं. त्यानंतर आराम केला, थोडा वेळ चहा वगैरे घेतला. आणि आता वाजलेले आहे 5. तर डाळ आणि तांदूळ छान भिजलेले होते. म्हटलं चला हे बारीक करून घेऊया मिक्सरमध्ये. नळं तर अजून आले नाही, कधी 4ला येतात, पण आज आले नाही. 4 किंवा 5पर्यंत येतात ते. आता भांडे पण घासायचे होते, म्हटलं जाऊ द्या, आधी हे इडलीचं बारीक करायचं, नंतरच भांडे घासणार. कारण मग परत इडलीचे हे जे मिक्सरचं पॉट वगैरे घासावं लागतं, त्यापेक्षा म्हटलं हे काम झालं की मग भांडे घासायला सोपी. तर हे सगळं बारीक करून घेतलं. आणि मी हे 10 ते 15 मिनटं छान फेटून घेते दोन्ही. तेव्हा कुठे इडल्या सॉफ्ट आणि स्पंजी होतात. नाहीतर मग कसं सोडा वगैरे मी यामध्ये अजिबात वापरत नाही, मला फक्त बिना सोड्याच्याच आवडतात, इडली असो, डोसा किंवा आप्पे. आणि मीठ पण मी ज्या दिवशी आपल्याला करायचे आहे इडल्या, त्या दिवशी वेळेवरच टाकते. आता फक्त छान फेटून घेईल आणि पाणी पण जास्त टाकणार नाही, अगदी थोडं. मग लागलं तर दुसऱ्या दिवशी थोडं ॲड करता येईल. आणि हे 10-15 मिनटं छान फेटून झालं की नंतर याला रात्रभर फॉर्मॅट होऊ देणार, मस्त असं फुलून येईल. आणि आता थंडी नाही, त्याच्यामुळे ते लवकरच फुलून येतं. आणि बऱ्यापैकी आता गरम होतं. आता आमच्या रूमवरच्या असल्यामुळे तर लवकरच गरम व्हायला लागल्या. तर
बघा अशा पद्धतीने सगळं फेटून घेतलं आणि 10-15 मिनटं फेटते मी ते. आणि इडली राशनच्या तांदळाची छान होते मला असं वाटते, कारण मी एकदा विकतच्या तांदळाच्या करून बघितल्या पण मला काही त्या फारशा आवडल्या नाही, तर या छान वाटतात. तर ठीक आहे. त्यानंतर इथे जे झाड होतं जेट प्लांटचं त्याला 8-10 दिवस झाले असेल पाणी नाही टाकलं मी, कारण या झाडाला जास्त पाणी याची गरज नसते. 8-10 दिवसांनी जोपर्यंत पूर्ण माती सुकत नाही तोपर्यंत पाणी टाकायचं नाही, कारण ते पानं आहे ना ते पाणी शोषून घेतात. त्यानंतर पाणी वगैरे टाकल्यानंतर नळं आले, पाणी भरायचं होतं. म्हटलं चला पाणी वगैरे भरून घेऊया. आता वाजलेले आहे 5:30 5:45. आज लेट नळ आलेत, तर प्यायचं पाणी आता ऊन वाढल्यामुळे पूर्णच भरावं लागतं आणि सर्व पाणी संपून जातं. 1 दिवसानंतर नळं येतात, त्यामुळे सगळं पाणी भरावं लागतं. आता थोडी परत ऊन वाढले की मोठा जो ड्रम आहे तो काढेल मी, म्हणजे त्याच्यामध्ये भरून ठेवणार. कधी उन्हाळ्याचे नळं येतात कधी नाही येत असा प्रॉब्लेम होतो, म्हणजे एखादी वेळा. तर त्यानंतर इथे पाणी वगैरे भरलं आणि हा प्रसाद अजूनही थोडा राहिलेलाच आहे, कोणी खात नाही. आता काय करावं हाच प्रश्न आहे. त्यानंतर रुची गेली प्रॅक्टिसला, तर हा सोफा आवरायचा होता, ती बसलेली होती. म्हटलं चला हा आवरून घेऊया, झाडझूड झालेली होती. तर हा सोफा आवरून घेते आणि आता वाजलेले आहे 6:30. म्हटलं थोडा वेळ बाहेर फिरायचं 5-10 मिनटं, नंतर देवपूजेची वेळ होते. तर इकडे बाहेरचं बघू शकता वातावरण आणि इतकी स्पेस असते तरी इथे थोडा वेळ फिरते मी. आता एवढ्यामध्ये बाहेर जाणं होऊन नाही राहिलं सकाळी फिरायला, कारण गावाला गेली तेव्हापासून बंदच आहे जाणं, पण आता लगेच चालू करेल काही दिवसांनी. त्यानंतर इथे देवपूजा वगैरे करून घेतली आणि आता 6:30 5:45 झालेले आहे. म्हटलं दिवाबत्ती झाली, पूजा झाली की नंतर बाकीची कामे. तर स्वयंपाक तर सध्या करायचा नव्हता, 1-2 तास थोडा आराम आहे. तर व्हिडिओ एडिटिंगचं काम, त्यानंतर स्वयंपाक. मुलगी येते 9ला, दोघेही बापले 9ला येतात. तोपर्यंत 8:30ला जरी स्वयंपाकाला लागलं तरी होऊन जातं. आणि रात्रीचा काही फारसा स्वयंपाक राहत नाही. पुलाव किंवा खिचडी किंवा भाजी चपाती थोडीफार, संध्याकाळचं खूप कमी लागतं. तर इथे पूजा वगैरे आटोपली आणि त्यानंतर हे कोहळं आहे माझ्या आईने आणलेलं होतं, तिने विकत आणून मला आणून दिलं. तर ते मला होळीला करायचं होतं, तर हे बोलले की नाही पुरणपोळी कर, बोंडं कधी पण करशील. आता आमच्याकडे विदर्भामध्ये याला बोंडं म्हणतात, गोड भजी असतात ते. तर ते नंतर आता कधी अधेमध्ये करावं लागेल, नाही तर मग ते खराब होऊन जाते जास्त गरमी झाली की. त्यानंतर इथे तुरीची डाळ काढायची होती. आता दिवाळीमध्ये मी 5 किलो डाळ आणलेली होती, तर हे पॅकेट तसंच होतं आणि जी जुनी होती 2-3 किलो तीच वापरली. तर म्हटलं डाळ काढून घेऊया आणि असं माझं आजचं छोटंसं रुटीन होतं. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. बाय बाय. आता वाजलेले आहे 7, सर्व कामे आटोपली, पाणी वगैरे भरलं, दिवावात झाली आणि रुची पण प्रॅक्टिसला गेली. आता ती 9ला येईल. तोपर्यंत आता मधाला 1 ते 1.5 तास वेळ आहे. म्हटलं चला एडिटिंगचं काम करूया आणि त्यानंतर स्वयंपाक. तर असं दिवसभराचं रुटीन चालतं माझं आणि त्यातल्या त्यात आज नळ वगैरे आले, तर परत इडलीचं पण बॅटर बारीक करायचं होतं. तर आज मला बराच वेळ काम पुरलं. आता उद्या वेळ आहे बऱ्यापैकी, तर कपाट आवरणार आणि त्या कपाटातलं जे थोडं सामान होतं मी जे काल तुम्हाला दाखवलं ते पण आवरायचं आहे मला. तर ज्या दिवशी नळ येत नसले त्या दिवशी मग असं छोटं मोठं काम काढत असते. आणि परवा आहे संडे, तर संडेला कुठेतरी जायचा विचार आहे, पण बघू आता. नळ जर आले तर नळामुळे कधी लवकर यावं लागतं. आता आज 6ला नळ आले, नाहीतर मग 4लाच येत असते. तर 4ला जर आले तर लवकर पाणी होतं आणि उशिरा आले तर मग उशिरा होतं. पण आता बाहेरगावी जायचं म्हटलं तर वेळ सांगून येत नाही, कधी लवकर येऊ शकतो कधी उशिरा येऊ शकतो. आणि आठवडी बाजार असतो तर म्हटलं तिथनंच बाजार आणायचा. आणि या आठवड्यामध्ये मी जो बाजार आणला ना तिथून, तर भाजीपाला इतका फ्रेश आहे तो फ्रीजमध्ये ठेवला तर. नाही तर इथून जर कोथिंबीर घेतली ना तर लगेच 2-3 दिवसामध्ये ती पिवळसर पडायला लागते किंवा काळी पडते. पण इथलं तसं नाही आहे, मस्त जशी आहे तशीच आहे ताजी. आणि 8 दिवस मला तो भाजीपाला बरोबर पुरत आलेला आहे. तर विचार करत आहे की आता गावाला जायचंच आहे, तिथून तो आठवडी बाजार जवळ पडतो, 6 ते 7 किलोमीटर, म्हणून म्हटलं तिथूनच भाजीपाला घेऊन यायचा. आणि स्वस्त पण पडतं. 10 रुपये किलोनी मी टमाटर आणले 1 किलो, तर अजूनही मला ते पुरत आहे. आणि टमाटर अगदी छान आहे. तेच जर इथून आणले ना तर लगेच त्याचा म्हणजे खराब होतात, ते बऱ्याच दिवसाचे राहत असतील की काय कुणास ठाऊक. पण मला तिथला भाजीपाला म्हणजे बरं वाटतं. म्हणजे आपण जेवढं पैशाने घेतो ना तर ते चांगलं असतं, टिकाऊ असतं. आणि इथे जास्त पैसे देऊन लवकर खराब होतं, तिथे कमी पैशामध्ये मला चांगला मिळतो. तर बघते आता रविवारी गावाला जायचं आहे, तिथूनच मग घेऊन येईल. तर असं दिवसभराचं माझं रुटीन होतं. आणि प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करत जा आणि जास्तीत जास्त लाईक करत जा.